या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर शहरातील हातुरे वस्तीजवळील कामरान चौक येथे पहाटेच्या सुमारास मनाला सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली। सालिया महबूब शेख राहणार ओम नमो शिवाय नगर हातुरे वस्ती सोलापूर या तरुणीने भर मंडपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। कालच सालिया शेखला हळद लावण्यात आली होती आणि आज तिचे लग्न होणार होतं। घरी पाहुणे आले होते, मात्र सर्वत्र आनंदाचा माहोल असतानाच काही क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन गेलं। राहत्या घरी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे। मयत सालिया शेख हिने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की मला समीर चांदसाब शेख, सलमान पिरसाब शेख आणि वसीम शेख सर्व राहणार कुमटे यांनी सतत मानसिक त्रास देत आहेत, अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला अश्लील व्हिडिओ पाठवत लग्न तोडण्याचा प्रयत्न करत आहेत। तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकी दिली असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे। सालिया शेख हिचे आज लग्न होतं, पण या तरुणीला झालेल्या सर्व घटना, होणारा त्रास त्याला असह्य झाल्या आणि माझ्या वडिलांची परिवाराची बदनामी झाली, म्हणून या तरुणीने आज पहाटे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान, समीर, वसीम या तिघांच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने आज आत्महत्या केली आहे। जोपर्यंत या तिघा इस्मांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवाराने घेतली आहे। विजापूर नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पार्थिव शरीर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सदर घटनेवर पोलीस काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण सोलापूरकर वासियांचे लक्ष लागून राहिले आहे। याची अधिक माहिती मयत तरुणीचे वडील आणि काका यांनी लोकप्रधान समोर बोलताना दिली आहे। सदर बातमीचा आढावा लोकप्रधानचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी घेतला आहे। क्यों हुआ था ऐसा, क्या रीजन हो सकता है? मी एक चांगला प्रतिष्ठित माणूस, महापालिकेत काम करणार, माझ्या कष्टाने विभागलं, माझी लेकरं बाळ सुखात, मी सुखात। असं टोकाचं पाऊल का उचललं? काय त्याला बघू वाटलं नाही। माझं सुख, माझं वैभव, माझ्या मुलींचं प्रेम, सौंदर्य, त्याला प्रत्येक गोष्टीला त्याला आडवं येऊन। कोण आला आडवाले? सदर गावातले नाम समीर चांदसाब शेख, सलमान पिरसाब शेख। अच्छा, काय कारण काय होतं? का त्रास देतो त्या मुलीला? का त्रास? मुलगी ती सरळ स्वभावाची होती, त्यामुळे त्याचं गैरफायदा उचललाय। काय तर कुठे तर घ्यायचं चहा पिऊन मुली शेवटचं बोलणं आपल्या मुलीशी काय झालं होतं? माझ्या शेवटची मुलगी म्हणली, पप्पा मला सगळीकडनं जीवन सहाय्य झालंय, तुम्ही माझ्यासाठी किती प्रयत्न करता, सगळं व्यर्थ आहे। माझं त्याचं लग्न ठरलं होतं, आता आज लग्न होतं, ते लग्न मोडलं त्याने। त्या लोकांनी जाऊन सांगितलं ही मुलगी असं आहे तसं आहे, सोन्यासारखी मुलगी असताना ते काय वेगळा प्रकार करून दाखवले पाहुण्यांना जाऊन। पाहुणे इतके चांगले होते किंवा त्याने म्हटलं रोज आम्ही मुली स्वीकारतो, तरी या लोकांनी त्याच्यावर दबाव टाकला आणि त्याने शेवटी नकार दिला आणि मुलीचा संसार उद्ध्वस्त बसण्याच्या अगोदरच उद्ध्वस्त झाला। त्यामुळे मी पित्याच्या नात्याने सांगतो, पोलीस आयुक्तांना सांगितलं, विजापूर नाक्याला 14 तारखेलाच पार्थ दिलंय, त्याच्यावर कारवाई होईल। दीदी ने हम ऐसा वैसा सब बताया, बताने के बाद बच्चे रात भर सोची, बहुत रिक्वेस्ट करी, सबको रिक्वेस्ट करी, उनको भी रिक्वेस्ट करी, पुलिस चुकी करी, फिर भी कोई सुना नहीं। सब रास्ते बंद हो गए थे उसके, फिर ये उसको रास्ता अपनाना पड़ा, आत्महत्या कर गई। कितने बजे हुआ है आज? 5 बजे। 5 बजे कैसे लिए गर्लफ्रेंड? आत्महत्या कैसे करें? पंखे के लेके रस्सी को कुछ सबूत वगैरह छोड़ी है क्या? नहीं। लड़की कुछ सबूत वगैरह छोड़ी है क्या? लड़की सबूत, हाँ वो कागज दिया ना, अर्ज के लेने से पहले अर्ज दिया चौकी को और सबूत दे के गई है। क्या मांग है आपकी? क्या मांग क्या है? मांग क्या नहीं, जलम टाइप होना चाहिए, फांसी होना चाहिए, दूसरों के और बेटे वैसा दोबारा नहीं होना चाहिए, ऐसी सजा होना चाहिए, क्योंकि सबके माँ बहन एक से चलते हैं, लेकिन ये नहीं होना चाहिए। मतलब सब दूसरों के और बेटे साथ नहीं होना, हमारे नहीं जाने बच्चे, दूसरों के बच्चे नहीं जाना चाहिए, ये कायदा है, कायदा इसी कहते हैं। तो पुलिस इसको भी रिक्वेस्ट करे, सबको वो आपकी ताकत दिखा रहे हो, क्या बोलते हो? खत्म कर दो ऐसी ताकत, गरीब मत चलाने हुए, कायदा दिखाओ। कायदा क्या रहता है बताओ? कायदा से इंसान सोचना चाहिए कि किसी को हाथ नहीं ले सकते लोग,
मुझे कोई दादा रंध है, हाथ नहीं लगाना चाहिए। बच्चों को खत्म कर क्या रहा है साहब, ऐसे बच्चे की सुनने चाहिए मेरी ट्राई करा साहब, लेकिन देवा मच्छोड साहब क्या बोले करता। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।